तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज एकदम मोकळ्या वातावरणामध्ये मी व्हिडिओ शूट करायला आलेली आहे. तर आंब्याच्या झाडाखाली थंडगार सावली, हवा, वाऱ्याचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला थोडंफार, पण समजून घ्यायचं. तर चला, आपला विषय आहे माझ्या नणंदबाई. तर मी सांगितलंच शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणता की काय रोज एकाचं कौतुक चाललं आहे, नवऱ्याचं, नंदचं, आणखीन माहेरच्यांचं, सगळ्यांचंच. पण जी माणसं कौतुकास पात्र आहेत त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. तर खरंच कौतुकास पात्र आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या नणंदास पात्र आहे. तर का पात्र आहे तर मी सांगते तुम्हाला. आमच्या नणंदबाई, मी फक्त आता तुम्हाला सांगते म्हणून मी सांगते, तुम्हाला कळालं पाहिजे. तसं हमेशा आमच्या ताई असं मी म्हणत असते. आमच्या ताई कधी पण माझ्या माहेर जात तर आमच्या ताईंकडे जायचे. आमच्या ताईंकडून जाऊन आलो. आमच्या ताईंचा फोन आला होता. म्हणजे जेवढा बोलण्यामध्ये आपुलकी बोलण्यातून जाणवते ना, तेवढीच मनातून सुद्धा असते असं. तर आमच्या ताई म्हणजे खरंच खूप, मला तर सख्खी बहीण नाही, पण ताईंच्या रूपाने मला खरंच सख्खी बहीण भेटली. आणि सख्खी बहीण भेटलीच नाही तर सख्ख्या बहिणीचं सगळी म्हणजे कर्तव्य म्हणतो आपण, कशी कर्तव्य तर समजून घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये, असं त्यांनी कायम केलेलं आहे. तर काय समजून घेतलं तर जेव्हा लग्न करून मी आले तेव्हा सगळ्या लहान सहान मोठ्या गोष्टी, काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचा त्यांनी मला प्रयत्न केला. आणि कायमच आता थोड्याशा कुरबुरी झाल्या आमच्या नवरा बायकोच्या, तर त्या कधी अशा म्हणल्या नाही की तू अशी का म्हणती किंवा काय. तर मी सांगितलं ना, माझ्या मोठ्या बहिणीचं काम त्यांनी केलं. मोठ्या बहिणीचं काम कसं केलं तर त्यांनी मला तर हसायला येतं. कधी पण स्वतःच्या भावाला म्हणायच्या, तिला काही म्हणू नको बरं का, आणि तिला काही म्हणू नको, आणि मला म्हणायच्या, हा काही म्हणला ना मला सांग, मी सांगते त्याला. असं म्हणजे ते सांगण्याचं म्हणजे समजून सांगण्याचं. ते आता मला तेव्हा कळायचं नाही, पण आता कळतं त्या कशा म्हणत होत्या. म्हणजे त्यांचं जायचं तर म्हणजे समजा म्हणजे कसं, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे तू काही म्हणलं तर मला सांग. म्हणजे आपण कसं आपल्या भावाला, वडिलांना, कुणाला म्हणतो, मी सांगन त्यांना, तर मी सुद्धा त्यांना म्हणायची. आणि अजून सुद्धा मी काही जर आमचं थोडं मोठं कुरबुर झाली ना, तर मी म्हणते असे, थांबा ताईलाच फोन करते, ताईलाच सांगते, मग त्याच म्हणते तुम्हाला सांगते बाई. असं म्हणजे माझ्या वडिलांचं केव्हा सांगितलं नाही. माझे वडील तर मलाच वरडत असतं, वरते म्हणते ना, पाहुण्या काय नाही म्हणत, तुझंच असते तसं. पण मी यांना कायम ताईचा जागा कसं, थांबा काही झालं ना, थांबा ताईलाच सांगते. म्हणजे हसण्याची गोष्ट म्हणजे झालं ते काय. आणि म्हणजे सांगते, माझ्या हसण्यावरूनच कळत असं तुम्हाला किती फनी विषय आहे. आणि तसंच आमच्या कधी सासूनांचं पण थोडंफार जर झालं तर कधी त्यांनी जरी त्यांच्या कानावर गेलं तर कधीसुद्धा मला चुकून म्हणल्या नाही की तू अशी आईला का म्हणली किंवा काही. त्यांनी स्वतःच्या भावाला समजून सांगितलं की तू तिला सांग, तिचं काही चुकतंय, किंवा आईला काय त्यांच्या पद्धतीने समजून सांगितलं असं ते. पण त्या कधी स्वतःहून येऊन असं नणंदबाईंचा त्वारा त्यांनी दाखवला नाही का हा अशीच का म्हणली, तशीच का म्हणली. आणि रुसणं फुगणं आणि खडूसपणा हा तर त्यांच्या जीवनात, त्यांच्या हेच नाही, जीवनामध्ये त्यांच्या थारच नाही खडूसपणाला किंवा असं खडूसपणा हा त्यांच्या अजिबात जीवनात, मी सांगते ना, त्यांच्या याच्यात तो शब्दच नाही आहे डायरीमध्ये. एकदम स्वभाव त्यांचा, चेहऱ्याचा हसू पाहूनच माणूस अंदाज लावू शकतो की या व्यक्तीचं मन किती साफ आहे. मी सांगते ना, मी आता लग्न करून आलं तर माणूस म्हणतो ना, मी हुडच होते, पण त्यांनी कधी मला असं म्हणजे आमच्या कधी कुरबुरी झाल्या नाहीत. याचं सगळं श्रेय त्यांनाच जातं, कारण की त्यांनी तेवढं समजून घेतलं. आणि त्यांनी ज्या गोष्टी मला समजून सांगितल्या त्या मी सुद्धा समजून ऐकल्या त्यांच्या. आणि त्या काय सांगतात, आपल्या भल्यासाठी सांगतात हे सुद्धा सांगतात. त्यांना आपली काळजी आहे ह्या हेतूनच त्या आपल्याला सांगतात. हे सुद्धा मी म्हणजे आचरणात आणलं. आणि मी खूप भाग्यवान आहे.
अशा मला नणंदबाई भेटल्या. मी सगळ्याच बाबतीमध्ये खूप नशीब आहे. माझे मिस्टर हे सुद्धा म्हणजे त्यांचा स्वभाव हे माझं खूप भाग्य चांगलं आहे की त्यांच्यासारखा पती मला मिळालेले आहेत. आणि माझे सासू सासरे, माझ्या नणंदबाई हे सगळे व्यक्ती कौतुकास्पदच आहेत. कौतुक करावं तितकं त्यांचं थोडंच आहे. तसं पाहायला गेलं तर माझा स्वभाव तसा थोडासा रागीट आहे, कडक आहे. पण माझ्या स्वभावाला शांत म्हणजे कसं समजून घ्यायचं, कसं हे करायचं, या सगळ्याच व्यक्तींना आमच्या माहिती आहे. आमच्या नणंदबाईंना असं जरी कधी पण काही विषय आला ना, म्हणजे आमचा असा विषय होतो, एक 4-2 दिवस जरी फोन केला नाही तर त्या कधी पण मला पण फोन करतात आणि मी सुद्धा त्यांना फोन केल्यानंतर मी म्हणत असते, काय हो तुम्हाला आठवण होत नाही काय? किती दिवस झाले फोन केला नाही? म्हणजे 4 दिवस जरी ताईचा ना आमचा फोन नाही झाला ना, तर आम्हाला असं वाटतं लई 4 महिने झाले काय फोन केला नाही, 4 दिवस नाही झाले तर मी सुद्धा एखादं फोन केल्यानंतर असं रागून म्हणत असते, तुम्ही काही फोनच उचलीत नाही, तुम्हाला काही माणसाची आठवणच होत नाही, मग फोन केला तरी तुम्ही उचलीत नाही, काय तुमचं काम चालू असतात? तर त्या सुद्धा असं म्हणत असतात, अगं बाई माझ्या फोनला बॅलन्स नाही, असं नाही तसं नाही. आणि त्यांना सुद्धा माहिती का हिचा स्वभाव असा आहे. आणि आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसावर हक्काने रागवत असतो, हे सुद्धा त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा माहिती आहे. आणि त्यांना माहिती आहे हिला सुद्धा फोन नाही केल्या आठवण होत असतील, मग ती बोलत असते अशी का फोन नाही केला. आणि त्यांना सुद्धा 4-2 दिवस आणि मी सुद्धा कामाच्या गडबडीत असेल ना, तर मग आणि अशा आहेत आमच्या ताई. खूप मनमिळाऊ स्वभाव आणि कोणत्याही गोष्टीत अडचणीत अगदी समजून घेणार, समजून सांगणार. कुणाचं चुकतंय, कुणाचं नाही चुकतंय, कुठं काय, म्हणजे सगळ्या गोष्टींना कसं सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, ते हे सगळं त्यांच्याकडून शिकावं. तर असा नणंद भावजायांचं नातं हे बहिणीसारखंच असलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि आमचं हे नातं कायम असंच राहू. आणि राहू म्हणजे आम्ही टिकून ठेवू. तर तर चला. आणि त्यातलाच आणखीन एक भाग म्हणजे नातं टिकून ठेवलं तर आपण अशातला काही भाग नाही. पण आमचा आधारस्तंभ सगळा आमचे दीदीचे पप्पा हे सगळे नातं टिकवून ठेवण्यामध्ये म्हणजे त्यांचा सुद्धा आपण म्हणतो ना सिंहाचा वाटा आहे, तर कसा वाटा आहे, त्यांचा स्वभाव असा आहे. तर खूप कमी लोकांमध्ये हे सगळे गुणधर्म पाहायला भेटतात. त्यांचा स्वभाव असा आहे, तर ते कधीही कुणाला दुखवत नाहीत. तर कुणाला म्हणजे आता आता एक पत्नी म्हणून कधी माझं सुद्धा मन इच्छा म्हणजे मनधरणी मला कुठं वाईट वाटणार नाही याची कायम काळजी घेतात. एक बहीण म्हणून आमच्या ताईंना सुद्धा काही वाईट वाटणार नाही याची सुद्धा काळजी घेतात. आमच्या आईला सुद्धा सुद्धा काही म्हणजे वाईट वाटणार नाही किंवा काय अशी याचं सुद्धा ती स्वतः काळजी घेतात. तर काळजी आता नणंदबाई, सासूबाई, भाऊ आणि मी असं म्हणजे आम्ही तिघीजणी म्हणजे एकाच घरामध्ये वावरणाऱ्या महिला आहोत म्हणजे ना. तर त्यासाठी कोणत्या वागण्यामुळं म्हणजे समजा माझ्या काय वागण्यामुळं ताईला त्रास होईल किंवा त्यांना काय वाटेल, त्यांचं कुठं मन दुखावलं जाईल, हे ते मला आधी माझ्या कानावर घालत असतात. म्हणजे ती चूक माझ्याकडून घडू नये किंवा घडली तरी ती सुधारून घेणे, हे तुझं चुकलंय, हे त्यांच्या परस्पऱ्या म्हणजे सांगत असतात. याच्यामध्ये म्हणजे शक्यतो चुकतं तर माझंच, म्हणजे असं ताईंना कधी सांगायची गरज लागत नाही का बा त्यांना सुद्धा गरज लागत नाही किंवा त्या तशा कधी करत नाही काही त्याच्यामुळं. पण माझं जर कधी काही चुकलं म्हणजे आता शक्यतो मला तसं आता भरपूर नॉलेज आलं, पण ज्या आधी मी जेव्हा म्हणजे सांगते ना हुड होते ना, जेव्हा मला म्हणजे नवीन लग्न करून आले तेव्हा थोडंसं नॉलेज कमी होतं. तर मग ते मला सांगायचे, तू असं म्हणू नको, तू तसं म्हणू नको. म्हणजे त्यांच्या कानावर जायच्या आधीच मला इकडं सावध करून ठेवायचे. जाऊ दे तर काही विषय असं ना आईने काय सांगितलं, जाऊ दे तुला नाही कोणी काय म्हणलं, मग तू गं बस.
तर त्यानं तेव्हा म्हणलं बघता येईल. आणि कधी ताईची काही कुरबुर झाली तर ती केव्हा माझ्या कानावर येऊन दिली नाही, मी केव्हा काही कुरबुर केली तर ती ताईच्या कानावर, आईच्या कानावर केव्हा जाऊन दिली नाही. म्हणजे आमचा मेन स्तंभ खांब आहे ना, हा खूप मजबूत आहे आमचे हे सगळे नाते टिकून ठेवायला. आणि अजूनसुद्धा आवडी-निवडी आणखीन काय म्हणजे खूप लहान सहान गोष्टी असतात. तर हे आमचे महाशय आहेत ना, तर मी सांगते ना, सगळ्यांची मनं धरून कशी ठेवायची हे यामध्ये त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. तर सगळ्या गोष्टी सगळ्या जिथल्या तिथं हँडल करत असतात. आवडी-निवडी आमच्या सगळं म्हणजे कुठंही काही कमी पडणार नाही. आईचा सुद्धा कुठं अपमान झाला नाही पाहिजे, बहिणीचा सुद्धा कुठं अपमान झाला नाही पाहिजे, बायकोचा सुद्धा कुठं अपमान झाला नाही पाहिजे. ज्याचे त्याचे ज्याला त्याला अधिकार जिथल्या तिथं भेटले पाहिजेत. म्हणजे कुणालाही काहीही कमी पडणार नाही याची सगळी काळजी ते घेत असतात. अगदी आमच्या लहान दीदीला, दादाला सगळ्यांनाच प्रत्येकाचे जिथं तिथं हक्क, जिथं अधिकार आहेत ते सगळे प्रत्येकाला ज्याचे त्याला भेटले पाहिजेत. असं म्हणजे आमच्या म्हणजे अण्णाला सगळ्या जे आपली जवळची व्यक्ती आहेत कुणाकडूनही कुणाचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे याची काळजी ते घेत असतात आणि सांगत असतात जिथल्या तिथं. म्हणून असा आहे स्वभाव त्यांचा. आणि मी सांगते ना, तर कोणी म्हणू शकतं काही काय कौतुक सांगते ना, असं तसं सगळ्यांच्या तिथं येतच असतं. पण मी सांगते ना, जी माणसं कौतुकास पात्र आहेत त्यांचं कौतुक झालंच पाहिजे ना, हे आपण त्यांच्या तोंडावर त्यांना कधी सांगू शकत नाही का हा आपण किती त्यांनी चांगलं काम केलं तर आपण तिला म्हणतो काय सांगायची ती बघायचे असं तसं. तर आमच्या ताईसुद्धा तर हा व्हिडिओ त्यांनी पाहिलं तर म्हणते काय गं सांगत बसली, काय सांगत होती अशी, आणि मला तर कधी तू अशी म्हणली नाही. पण ही खरी गोष्ट आहे. आणि मी हे डिस्कस चाललं आपलं. काल मी या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये यांच्या नावाचा किस्सा सांगितला आणि तो व्हिडिओ मी त्यांना घरी गेल्यावर दाखवला. म्हणलं हो का मी असा तुमच्या याच्या नावावर असा व्हिडिओ बनवला आहे. तर त्यांना म्हणजे मला असं वाटतं मनातून वाईट वाटलं की आनंद झाला नाही, पण ते व्हिडिओ ऐकता ऐकता घरातून बाहेर निघून गेले. म्हणजे मी व्हिडिओमध्ये सांगितलं ना, त्यांना त्यांची आई वडील, आई अण्णा किती प्रेमाने बाप्पू म्हणून हाक मारतात. त्या आवाजामध्ये त्या याच्यामध्ये किती आपलेपणा आहे हे सांगितलं. हे ते मी त्यांना त्यांच्या तोंडावर कधी सांगितलं नसतं आणि मग मी असं व्हिडिओमधून सांगितलं. तर त्यांना सुद्धा असं भरून आल्यासारखं झालं का काय वाटतं हिला. म्हणजे मला म्हणजे सुद्धा वाटतं ना, ऐकलं तरी आपण आपल्या माणसांच्या तोंडातून किती आपुलकीने म्हातारी माणसं आपण त्यांची एवढी मनं राखत नाहीत किंवा काय असं म्हणजे प्रयत्न करत नाही, पण खूप हळवी मनं असतात त्यांची. तर हेच. आणि मग तसंच काही गोष्ट आहे. तर यांना झालं, मी ताईंना झालं, हे कधी त्यांच्या तोंडावर हे असं म्हणणार नाही. पण आत्ता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं कसा स्वभाव आहे यांचा, कसा स्वभाव आहे आमच्या ताईंचा आणि कसा स्वभाव आहे आमच्या आई आणि अण्णांचा. खूप मी स्वतःला नशीबवान समजते की ह्या चार मेन घटक माझ्या आयुष्यातले माझे मिस्टर, माझ्या नणंदबाई आणि माझे सासू-सासरे ह्या 4च व्यक्तींमुळं आज माझ्या घराला घरपण आहे आणि घरातला सगळा आनंद ह्या 4 व्यक्तींमध्ये आहे. बाकीच्या बाहेरच्या किती लोकांनी कोण काय करतं, कोण काय म्हणतं याच्याकडे काही आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही किंवा आपण कोण कसं वागतं आणि कोण काय करतं याच्यामध्ये का आपल्याला त्याचा काही फरकसुद्धा पडत नाही. पण आपल्या घरातली व्यक्ती कशी आहे हे ह्या 4 व्यक्तींवरून खूप आपल्या घरामध्ये फरक पडत असतो, आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये आणि आणखीन सगळ्या काही गोष्टीमध्ये. तर असंच काही आहे. तर खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की ह्या अनमोल 4 रत्न माझ्या जीवनामध्ये आहेत. त्यामुळं माझ्या जीवनात मी आज एवढी सुखी, समाधानी आहे. तर चला, आपला व्हिडिओ पहा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला, बाय बाय.